आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरामभाऊ बोडके, त्याचबरोबर मंचावर उपस्थित आपल्या सर्वांच्याच लाडक्या नेतृत्व आदरणीय सुनीताताई भांगरे, त्याचबरोबर ज्यांनीच आत्ता मनोगत व्यक्त केलं ते आमचे मार्गदर्शक संपतरावजी नायकवाडी सर, त्याचबरोबर राजूभाऊ कुमकर, त्याचबरोबर तुकारामजी गोरडे पाटील, त्याचबरोबर डोनर बाबा, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर ज्यांनी या कार्यक्रमासाठी प्रचंड कष्ट घेतले ते आमचे विकासजी बंगाळ, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, माझ्यासोबत आलेले परीक्षित बोर असतील, नवनाथ असेल, सगळंच युवा मित्र, उपस्थित मान्यवर, माता भगिनी आणि वडीलधारी मंडळींनो, आज खरं तर पवार साहेबांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्त आपण सर्वांनी एक मोठी अशी भव्य रॅली घेतली आणि आज देवठाण इथं आपल्याला सर्वांची इच्छा होती का आपण अकोल्यात न करता हा कार्यक्रम आज देवठाणमध्ये करायचा. सादिकबाई असतील, भरतभाऊ असतील, त्यांची इच्छा होती का दादा आपले सर्वच कार्यक्रम अकोला शहरात होता, आपण आता देवठाणमध्ये कार्यक्रम करा आणि तालुक्यातील जनतेला, आमच्या देवतान बागेतील जनतेला दिशा सांगा का पवार साहेबांची आता पुढील दिशा काय राहणार आहे. म्हणून जाणीवपूर्वक आजचा हा 12 डिसेंबरचा कार्यक्रम आपण इथं घेतला. याच्यासाठी प्रचंड मेहनत ज्यांनी घेतली ते सुरेशजी गडाख साहेब असतील, त्यांनी भव्य असे रॅलीचं नियोजन केलं. त्यांच्या गावावरनं 30-40 गाड्या आणल्या, सगळ्यांना एकत्रित केलं. मधल्या काळात 2-3 दिवस मी इथं नव्हतो, परंतु सुरेश भाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी, त्यांनी असं चांगलं असं नियोजन केलं आणि भव्य रॅली आपण घेऊन इथं आज देवठाणमध्ये आलोय. मित्रांनो, पवार साहेबांबद्दल अनेक वक्त्यांनी सांगितलं, पवार साहेबांच्या कारकिर्दीबद्दल सांगितलं, पवार साहेबांनी या तालुक्यासाठी काय केलंय त्याच्याबद्दलही सगळ्यांनी सांगितलं. सुरेश भाऊंनी जसं सांगितलं का निळवंड्याचं धरण असू द्या, आढळ्याचं धरण असू द्या, पिंपळगाव खतसहांचं धरण असू द्या, सुरेश भाऊ ज्यांनी केलं ते कुठं शिकले? पवार साहेबांच्या विद्यापीठामध्ये शिकले. जर पवार साहेबांनी यांना संधी दिली नसती तर यांना कामही करता आलं नसतं. आज भांगरे कुटुंबाचा इतिहास जर मी सांगायला गेलो तर कैलासवासी यशवंतरावजी भांगरे साहेब असतील, यांनी पूर्ण 3 टर्म फक्त पवार साहेबांसोबत काम केलं. आदरणीय कैलासवासी यशवंतरावजी भांगरे साहेबांचं ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस भांगरे साहेब, अशोकरावजी भांगरे साहेब फक्त 12वीला होते. मित्रांनो, साहेबांना राजकारणामध्ये साहेबांनी सुरुवात केली नव्हती, त्यामुळं मधुकररावजी पिचड साहेब त्यावेळेस पवार साहेबांसोबत जुडले गेले आणि आमचे विरोधक पिचड साहेबांसोबत होते, म्हणून आम्हाला साहेबांसोबत काम करता आलं नाही. परंतु ज्या क्षणी डोनर बाबा, ज्या क्षणी 19ला आम्हाला संधी मिळाली, आमचं पूर्ण कुटुंब पवार साहेबांच्या पाठीमागं उभं राहिलं. आणि मित्रांनो, मी सांगू इच्छितो, 19ला भांगरे साहेबांची तब्येत बरी नव्हती. आम्ही कुटुंबाने निर्णय घेतला होता का आम्हाला निवडणूक लढायची नाहीये. भांगरे साहेबांनी पवार साहेबांनाही सांगितलं, साहेब मी निवडणूक लढणार नाही, परंतु मी तुम्हाला शब्द देतो या तालुक्यातून तुम्हाला मी एक आमदार देईल. आणि ज्या प्रकारे भांगरे साहेबांनी शब्द दिला होता त्याचा पूर्ण तंतोतंत पालन आम्ही भांगरे कुटुंबांनी केलं. मग सगळ्याच पद्धतीने मदत केली सुरेश भाऊ आम्ही. परंतु विरोधजी झालंय काय? 19ला संपत सरांनी सांगितलं, तुम्ही सांगितलं, आपल्याला वाटलं एक गोरगरीब कुटुंबातलं एक आमदार आपण करू, तो आपलं ऐकल आणि या तालुक्यामधले जे काय उर्वरित प्रश्न असतील त्याला मार्गी लावू. पण सादिक भाऊ झालं काय? माणूस निवडून गेला आणि क्षणामध्ये हवा चढली डोक्यामध्ये. भांगरे कुटुंबाला एका महिन्यामध्ये माणूस विसरून गेला आणि नंतर लोकांना हळूहळू लोकांना जाणवायला लागलं का या माणसाची खरी त्याची वागणूक कशी येईल, कोणाला लाता मारायच्या, कोणाशी नीट बोलायचं नाही. आणि जर या तालुक्याचा विकास जर करायचा असेल तर विनोदजी सर्वांना एकत्र घेतलं पाहिजे. परंतु मला एका नाही सांगायचं का या विद्यमान आमदारांनी कोणाला विचारलंय का? इथं अनुभवी लोक होते, त्यांना विचारलं नाही, कधी कोणाला विचारात घेतलं नाही, मित्रपक्षांना विचारात घेतलं नाही आणि जे स्वतःला वाटेल ते करत गेले. आणि मधल्या काळामध्ये अजित पवारांसोबत ते तिकडे गेले, भारतीय जनता पार्टीचे विचारधारा सोबत गेले, मी असं म्हणू शकतो एकनाथ भाऊ. कारण की अजित पवारांनी जे केलं म्हणजे ते काय भारतीय जनता पार्टीचे जे काही धोरण आहेत त्यांनी स्वीकारलं. आज पवार साहेबांची विचारधारा काय? शिव फुले आंबेडकरांची विचारधारा पवार साहेब घेऊन या तालुक्यामध्ये, या राज्यामध्ये, या भारतामध्ये काम करतायत. परंतु किरण लामटे असतील, यांनी गद्दारी केली. गोरगरीब माणूस तेव्हा होता सागर, परंतु आता खोके आलेत, अनेक प्रकारची निधी आली, त्याच्यातनं टक्केवारी आली आणि तो माणूस आता गोरगरीब राहिला नाही. मित्रांनो, मला सागर तू सांग, कोणत्या युवकाला हाताला रोजगार मिळालाय?
निधी आल्यात परंतु राम दिसतंय कुठं निधी, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. आणि माझं असं म्हणणं आहे का या तालुक्याचा जर विचार करायचा असेल सुरेश भाऊ तर इकोसिस्टीम बनवायला लागेल. या तालुक्यामध्ये पर्यटन सुधरू शकतो, त्या पर्यटनासाठी विकास भाऊ काही झालं नाही. पर्यटनाच्या दृष्टीने तुम्ही काय केलंय मला ते सांगून दाखवा. एकाही व्यक्तीला इतर रोजगार मिळाला नाही आणि आज शेतकऱ्यांची पण अडचणी इतक्या झाल्यात. आज बघतोय आपण अवकाळी पावसाळ्यामुळं आज इथं सगळे शेतकरी आहेत. तुकाराम भाऊ इथं उभेत. काल ते तुकाराम भाऊंची कांदा लागवड चालू होती. तुकाराम भाऊ झालंय काय? दुहेरी नुकसान शेतकऱ्यांचं झालंय. अवकाळी पावसामुळे राजू भाऊ काय झालं, गारपेट झाली, पावसामुळे कांद्याची प्रचंड नुकसान झाली आणि कुठंतरी कांद्याला भाव मिळत होते तर यांनी आता निर्यात बंदी केली. लहरी धोरणं या सरकारचे चालू आहेत. नुसतं कांद्याच्या बाबतीतच नव्हे तर सोयाबीनची तीच परिस्थिती आहे, कापसाची तीच परिस्थिती आहे, ऊसाची तीच परिस्थिती आहे. सुरेश गडाखांनी मागच्या कार्यकाळामध्ये कारखान्यामध्ये काम केलं, इथेनॉल प्लांट आपण सुरेश भाऊ तिथं बसवला. आता या भारतीय जनता पार्टीने ठरवलंय का इथेनॉलही तुम्ही बनवायचं नाही, त्याच्यावर बंदी आणली आहे. तर या भारतीय जनता पार्टीला काय करायचंय, शेतकऱ्यांना अडचणीत ठेवायचंय. आज 2016 पासून शेतकरी कुठं कुठं सुधरत होता तुकाराम भाऊ. नोटबंदी नंतर शेतकरी अडचणीत आला. कोविड मधले 2 वर्ष त्याचे प्रचंड अडचणीत गेले तरी आपल्या शेतकऱ्यांनी धीर सोडला नाही. बँकेचेही प्रयोग झाले त्याच्यामध्ये तुकाराम भाऊ. आणि मागच्या नुकसानामुळे आता शेतकऱ्यांनी काय केलं, घरातले आपलं सोनं नाणं गहाण ठेवून शेती करायचा प्रयत्न करत होता. पण आता या अवकाळी पावसाने या शेतकऱ्याला पूर्ण हलाल करून ठेवलंय. तरी देखील या सरकारला जाग येत नाहीये. यांचा प्रयत्न आहे का शेतकरी कायम अडचणीतच राहिला पाहिजे, तो उजरला नाही पाहिजे भारत भाऊ. अशा पद्धतीचे भारतीय जनता पार्टीचं धोरणं आहेत. पवार साहेबांच्या मागे आपल्याला भक्कमपणे उभं राहायला लागेल. पवार साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, काल चांदवडला गेले. या वयामध्ये जर माणूस या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब सामान्य जनतेसाठी जर लढायला रस्त्यावर उतरत असेल तर आपल्याला सगळ्यांना एक निर्धार करायचा आहे का येणाऱ्या लोकसभेमध्ये असू द्या किंवा भविष्याच्या विधानसभेमध्ये असू द्या, आपल्याला सर्वांना पवार साहेबांच्या मागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. खरंच जर गोरगरीब माणसांचं जर कोणी कैवारी असेल ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे. मित्रांनो, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि मी आमदारांना एकच गोष्ट सांगू इच्छितो, तुम्ही काय शब्द दिले होते आणि तुम्ही त्याचं काय पालन करताय. गणित म्हणायचे सुरेश भाऊ का देवठाणवरनं रेल्वे जाणार, पण ती रेल्वे अजून काही आली नाही. आणि रस्त्याची तुम्ही परिस्थिती बघा. आता या विरगावचे जालिंदर बोडके होते, शिवाजीराजे धुमाळ होते. मी तुम्हाला सांगू इच्छितो, गडकरी साहेब अमेरिकेमध्ये होते त्यावेळेस हायड्रो पॉवर प्लांटचे राजाध्यक्ष त्यांनी साहेबांना फोन लावला, भांगरे साहेबांना, का अशोक अरे गडकरी साहेब इथं आले, तुझ्या तालुक्यातील काय प्रश्न असतील तर ते सांग. डोनर बाबा मी मुद्दामून विषय सांगतोय. भांगरे कुटुंबाला कधी श्रेय घ्यायला आवडत नाही, कामं झाल्याशी भांगरे कुटुंब आनंदात असतं. त्यावेळेस भांगरे साहेबांनी फॅक्स केला अमेरिकेला गडकरी साहेबांना, हा जो कोल्हारकोटी रोड होता त्याच्याबद्दल सांगितलं. परत त्याचबरोबर वारंगुची ते रंधा असेल त्याबद्दल सांगितलं. 2दा-3दा भांगरे साहेब दिल्लीला गेले, तेव्हा जाऊन तो रस्ता मंजूर झाला. 2014 मध्ये वैभव पिचड भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हते, किरण लामटे जिल्हा परिषद सदस्य होते. त्यामुळं जे कोणी श्रेय घ्यायचा प्रयत्न करतो, मी त्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो, या तालुक्यामध्ये तुम्ही श्रेय घेऊ नका. तालुक्याला विकासाच्या दिशेकडे न्यायचंय. त्या दिवशी जिल्हा आरोग्य केंद्राची मंजुरी मिळाली, 3 बॅनर लागले डोनर बाबा. मला वाटलं आता एक अकोल्यात होईल, एक राजूरला होईल, एक शमशेरपूरला होईल, परंतु ते ताळमेळच कळना. ज्यावेळेस तुम्ही विकास करता त्यावेळेस श्रेयवाद घेऊ नका, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही लढाई करू नका. त्यामुळं मित्रांनो, परत मी एक तुम्हाला सांगू इच्छितो, वयाच्या 24व्या वर्षी मी राजकारणामध्ये सुरुवात केली आणि योगायोग बघा तुम्ही, मी भांगरे साहेब असतील, मी असेल, सुनीताताई असेल, आम्हाला पवार साहेबांसोबत काम करायची एकत्र संधी मिळाली. आणि मी ज्या वेळेस बारामतीमध्ये शिक्षण घेत होतो त्याच वेळेस मी पवार साहेबांचा इतका फॅन झालो होतो, कारण की बारामती हा एक दुष्काळी भाग आहे. परंतु बारामतीमध्ये तुम्ही जर गेले तर तिथं तुम्ही बघशाल शेतकरी एकदम समृद्ध झालेला आहे. तिथली शिक्षण व्यवस्था एकदम सुंदर आहे. तिथं MIDC आली आहे, तिथं प्रत्येकाच्या हाताला रोजगार आहे. पवार साहेबांनी दुष्काळी भागामध्ये पाणी आणलंय. आज जर आपल्या तालुक्याला जर भविष्यात जर अगदी चांगल्या पद्धतीने विकास करायचा असेल तर आपल्याला पवार साहेबांच्या मागच उभं राहायला लागेल. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना सांगतो, इथं अनेक कार्यकर्ते उभे आहेत. येत्या काही दिवसामध्ये आपल्या पक्षाची कार्यकारिणी आता जाहीर होणार आहे. सर्वांना पक्ष आता जबाबदारी देईल.
पुन्हा एकदा ताकदीने सागर प्रत्येकाने पवार साहेबांचा जो विचार आहे हा सामान्य तळागाळापर्यंत पोहोचलेलाच आहे, परंतु आता सगळ्यांना सांगायचंय का जे काय विभाजन झालंय या गेलेल्यांना आपल्याला दाखवायचंय. 1980 मध्ये पवार साहेबांना जे सोडून गेले होते रामा, 52 जण सोडून गेले होते, त्याच्यापैकी एकही जण पुढील निवडणुकीमध्ये निवडून आला नाही. तशीच परिस्थिती या तालुक्यामध्ये होईल आणि या राज्यात होईल. मला खात्री आहे का महाविकास आघाडीचं सरकार येत्या 2024 मध्ये या राज्यामध्ये येणार आहे, परंतु आपल्याला लोकसभेमध्ये देखील इंडिया आघाडीच्या मागे उभा राहायला लागल. आणि पुन्हा एकदा आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्वजण इथं मोठ्या संख्येने आल्या. मी तुमच्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांच्या परमेश्वराला इतकीच प्रार्थना करतो का आमच्या साहेबांना दीर्घ आयुष्य दे, निरोगी आयुष्य दे आणि या समाजाची, या गोरगरीब लोकांची सेवा करण्यासाठी मोठं आयुष्य आमच्या साहेबांना दे. इतकंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.